पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात रविवारी अवकाळी पावसासह गारपिटीनं धुमाकूळ घातला। यामध्ये कांदा, टोमॅटोसह अनेक रब्बी पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। पाहूयात। पुण्याच्या जुन्नरमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस। कांदा, टोमॅटो, रब्बी पिकांचं नुकसान। गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू। टोमॅटोचं हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातल्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मढ परिसरातली ही दृश्य। मातीच्या ढिगाऱ्यावर गारांचा ढिगारा साचलेला दिसतोय। या टपोऱ्या गारा दिसायला सुंदर दिसत असल्या तरी याच टपोऱ्या गारांनी शेतीचं वाटोळं केलंय। जुन्नर तालुक्यात अनेक गावात काल असाच गारपिटीसह वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। यात टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालंय। गारपिटीनंतर शेतात गारांचा खच असा पडला होता। या गारांच्या माऱ्यानं टोमॅटोचा दर्जा खालावलाय। आता हा टोमॅटो पिकला तरी तो लवकर खराब होईल आणि त्याला बाजारभाव मिळणार नाही या भीतीमध्ये शेतकरी आहेत। तीच चिंता त्यांच्या बोलण्यातून जाणवतीये। आम्हाला पार रडायला मोलकरी भेटायचं आणि अशातली गत झाली। कालची परिस्थिती बघायची तर पार जसं काही माणसाला वाटत आणि त्या मालाला तर पगुशी वाटत नाही। पार असं झालंय। एवढं कष्ट दुनियादारी करून पार उन्हा तानाचं मोलाची माणसं पण घेऊन हे करून एवढा बाग उभा केलेले आणि एवढं कांदा मिरच्या बिरच्या पार सगळ्याच नुकसान झालेले। जी गत टोमॅटोची तीच गत झाली आहे जुन्नर तालुक्याच्या गोळेगाव परिसरातल्या कांदा पिकाची। गोळेगावात कांदा काढणी सुरू होती। काढलेला कांदा गोणीत भरून शेतातच वाळायला ठेवला होता। मात्र वादळी पाऊस आणि गारांच्या माऱ्यानं काढलेला कांदा भिजून गेलाय। आता हजारो रुपये खर्चून पिकवलेला हा कांदा शेतकऱ्यांना कवडीमोल बाजारभावात विकावा लागणार आहे। जो कांदा जो भिजला आहे गोण्यांमध्ये त्याचं पत्ती केल्याच्या नंतर सफेद चट्टा होणार आणि सफेद चट्टा झाल्याच्या नंतर बदला म्हणूनच मार्केटमध्ये विकावं लागणार। त्यामुळे आम्हाला त्याच्यात काय फायदा होणार होता, नफा मिळणार होता, ते नफा तर नाहीच, पूर्ण तोट्यातच नुकसानीत झालेलं आहे। पण हा कांदा तुम्ही आता वखारीत साठवू शकत नाही? वखारीत हा कांदा साठवू शकत नाही। आणि जो कांदा काढायचा राहिला त्याची काय परिस्थिती आहे? त्याची पण अशी उन्हाने तो तापलेला पहिला, नंतर पाऊस झाला, पाऊस झाल्याच्या नंतर त्याची पण पत्ती जाणार आणि तोही बदल्यासारखाच होणार। जुन्नरच्या सीतेवाडी परिसरालाही गारपिटीच्या पावसाचा तडाखा बसलाय। त्यामुळे बाजरीची कणसं थाटांसह अशी वाकली आहे। बाजरीच्या कणसात पावसाचं पाणी गेल्यानं येत्या काळात ही बाजरी काळी पडू शकते। त्यामुळे अर्थातच बाजरीचा पोत खालावतो आणि मग बाजरीला दर मिळत नाही। त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। गारपीट झाला, अख्खा आमची बाजरी नुकसान झाली आणि आता त्याला काही होऊ शकत बी नाही। चिकामध्ये बाजरीवरती आखी मोडून गेली, अख्खी मोडली। आता त्याला काही येणार बी नाही। आमची भरपूर नुकसान झाली। एकीकडे 40शी पार अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा आणि त्यात अचानक येणारा वादळी पाऊस आणि गारपीट। त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं डोळ्यांदेखत भिजताना आणि नुकसान होताना शेतकऱ्यांना बघावी लागतात। एका पावसात शेकडो एकरातल्या पिकांचं नुकसान होत आहे। त्यामुळे सरकारकडून किमान याचे लवकर पंचनामे व्हावेत अशी आशा शेतकरी करतायत। नक्कीच गारपिटीच्या पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेले आहे। त्यामुळे मायबाप सरकारने या नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, कर्जमाफी करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे या पुढच्या काळात सरकार शेतकऱ्यांबाबत काय विचार करतं आणि किती भरघोस अशी मदत देते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।